नमस्कार मित्रांनो, मी विजय बळीराजा 77 या शेतीविषयक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत पावसामुळे कापूस खराब होत चाललाय तर काय करावं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे 5 सोपे पण प्रभावी उपाय। मित्रांनो, सध्या सतत पाऊस सुरू असल्यामुळे कपाशीच्या झाडांना ओलसरपणा वाढतो आहे, त्यामुळे बोंड उघडत नाही। काही ठिकाणी कुजतात तर काही पांढऱ्या बोंडावर काळे डाग येतात आणि हे जर टाळले नाही तर आपले उत्पादनात 20 ते 30% नुकसान होऊ शकते। आणि हे टाळण्यासाठी पुढे मी 5 उपाय सांगतो मित्रांनो, ते करून पहा। पहिला म्हणजे ड्रेनेज व्यवस्था सुधारावी लागेल। शेतात पाणी साचू देऊ नका, नाल्यांची व्यवस्था करा, पाणी काढून द्या। दुसरं म्हणजे ट्रायकोडर्मा किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची फवारणी करा। तिसरं म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी झाडावरचं पाणी हलकंसं झटकून काढा। आणि चौथं म्हणजे बोंड उघडले असतील तर ती त्वरित कापूस काढून घ्या आणि वाळवून साठवण करून ठेवा। पाचवं म्हणजे पावसानंतर द्रव व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारा द्या। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बळीराजा 77 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो। पुढील देखील असे नवीन विषयावर आपण व्हिडिओ घेऊन येऊ। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।